कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घराची काल रात्री अज्ञातांकडून जाळपोळ, 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याचा खोक्याचा कुटुंबियांचा आरोप. वैद्यकीय चाचणीनंतर खोक्याची शिरूर न्यायालयात हजेरी, सुनावणीला सुरुवात. 7 दिवसाच्या पोलीस कोठडीची पोलिसांची मागणी, तर खोक्याला प्रयागराजहून विमानानं महाराष्ट्रात आणलं. अतिक्रमणामुळे खोक्याच्या घरावर वनविभागाचा बुलडोजर, अनधिकृत घर बांधल्यानं कारवाई. शिरूर कासारपासून काही अंतरावर खोक्याचं घर. यापूर्वी घराच्या झाडाझडतीत वाळलेल्या प्राण्यांचं मांस आणि कातडं जप्त. खोक्या असो वा बोक्या, कुणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा. सतीश भोसलेच्या घरावरील कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया. खोक्या भोसलेचं घर तोडल्याप्रकरणी अंजली दमानिया व्यथित. सतीश भोसले गुन्हेगारच, पण त्याच्या कुटुंबियांचा काय दोष? कराड, चाटे, सुदर्शन घुलेच्या घरावर बुलडोजर का चालवलं नाहीत? दमानियांचा संताप. आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ. नाना पटोलेंची एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची ऑफर. विरोधकांनी विकासाच्या रंगात सहभागी व्हावं, भगवा रंग कुणाचा द्वेष करत नाही, सगळ्यांना सोबत घेऊन चालतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पटोलेंच्या ऑफरवर उत्तर. देशात सर्व धर्म समभाव कुठे? होळीला मशिदी झाकून ठेवण्याची वेळ. हा संकुचितपणा देशाला धर्माला परवडणारा नाही, संजय राऊतांची टीका. देशभरात धुळवडीचा उत्साह, रंगांची उधळण करत तरुणाई थिरकली. कुठे पर्यावरणपूरक, तर कुठे पारंपरिक नृत्यानं होळी साजरी. कोकणात शिमगोत्सवाची सुरुवात. राजकीय नेत्यांमध्ये देखील धुळवडीचा उत्साह. राज ठाकरेंसह एकनाथ शिंदेंकडून सहकुटुंब होळी साजरी. अमरावतीत रस्ते रंगवत बच्चू कडूंनी दिला अनोखा संदेश. तर साताऱ्यात उदयनराजे भोसलेंकडून पारंपरिक विधीनुसार होळी साजरी. होळी, धुलीवंदन, रमजान निमित्त मुंबईसह पुण्यात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात. शहरभर नाकाबंदी आणि मद्यधुंद वाहन चालकांवर विशेष मोहीम. सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्द, घोषणा किंवा गाण्यांवर प्रतिबंध. धुळवडीनिमित्त पुणे आणि नागपूर मेट्रो सेवा दुपारी 3 वाजेपर्यंत बंद. 3 नंतर रात्री 11 वाजेपर्यंत नियमित सेवा सुरू राहणार. प्रवाशांनी सहकार्य करण्याचं प्रशासनाचं आवाहन. त्रिपुरामधील तारापूरमध्ये तैनात बीएसएफ जवानांमध्ये धुळवडीचा उत्साह, तर जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सशस्त्र सीमा बलाच्या जवानांकडून रंगोत्सव साजरा. पक्ष सोडण्याच्या चर्चेनंतर जयंत पाटील शरद पवारांसोबत केविकेतील एआय पद्धतीनं तयार केलेल्या ऊस शेतीची पाहणी केली. तर जयंत पाटलांच्या सूचक इशाऱ्यानंतर शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज. राधाकृष्ण विखे पाटलांचा निशाणा. जयंत पाटील प्रत्येकाला हवेहवेसे वाटतात, ते कौतुकास्पद आहे. जयंत पाटील महायुतीत जाणार, या चर्चांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे आरोपी 10 दिवसांपासून फरार. या सगळ्यांचा आका कोण? आरोपींना पाठबळ कुणाचं? हे शोधण्याची गरज. रोहिणी खडसेंचं वक्तव्य. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कोल्हापुरात सदस्य नोंदणी मोहीम. मोहिमेसाठी खास गुलाबी रंगाच्या गाड्या गावागावात फिरणार. कागल तालुक्यातून अजित पर्व अभियानाला सुरुवात. गाईच्या आणि म्हशीच्या दूध दरात 2 रुपयांनी वाढ. उद्यापासून राज्यभरात निर्णयाची अंमलबजावणी होणार. दरवाढीनंतर गाईचं दूध 58 रुपये, तर म्हशीचं दूध 75 रुपये प्रति लिटर असणार. मुंबईत सलग दुसऱ्या आठवड्यात प्रदूषणाचा विळखा. शहरातील वातावरण धुरकट. इमारतींवर धूळ साचली. माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती न दिल्यास पुनर्निवडणुकीसाठी मोठा खर्च. गेल्या 35 वर्षांपासून कोकाटे अनेक सार्वजनिक पदांवर. मतदारांनीही वेळोवेळी त्यांच्यावर विश्वास दर्शवलाय. नाशिक सत्र न्यायालयाचं निरीक्षण. लेखापरीक्षण अहवालात ठाणे पालिकेच्या कारभारावर ताशेरे. ठाणे पालिकेचं 5 वर्षांपासून लेखापरीक्षण नाही. 3 अब्ज 37 कोटी 53 लाख रुपयांचा हिशोब मिळत नसल्याचा आरोप. व्हिडिओ न पाहताच अबू आझमींवर गुन्हा दाखल. अबू आझमींचं वक्तव्य काय, हे विचारल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांची तारांबळ. आझमींनी औरंगजेबाची स्तुती केल्याचा व्हिडिओ देखील न्यायालयासमोर नाही. नागपूरसह विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट. अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावतीत तापमान वाढ. पारा वाढल्यानं राज्यात विजेची मागणी 30,000 मेगावॅटवर. ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावर टँकरमधून तेलगळती झाल्यानं मध्यरात्रीपासून अपघात. पोलिसांनी अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव. अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर माती टाकली. तुर्तास एकाच लेनवरून वाहतूक सुरू. सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातून परतण्याचा मार्ग मोकळा. एलॉन मस्क यांचे अंतराळ यान आज झेपावणार. क्रू 10 मिशन संध्याकाळी 7 वाजता प्रक्षेपण. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.